मला असं वाटतं काल या विषयावर सुस्पष्टपणे भूमिका मांडली गेली आहे. ज्या अर्थी देवेंद्रजी फडणवीस म्हटले भेट झाली नाही आणि देवेंद्रजी फडणवीस किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायचं असेल तर त्यांना चुरून लपून भेटण्याची काही आवश्यकता नाही. राजरोसपणे भेटले तरी मला असं वाटत नाही की काही गोष्टी त्याच्यातून काय होणार आहे. म्हणजे त्याच्यातून चोरून लपून उद्धवजी ठाकरे आणि ठाकरे तर कधीच असे चोरून लपून भेटणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कारण अशा भेटीच्या बातम्याला कोणता अर्थ नाही. परभणी खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर चर्चा आहे. संजय जाधवांनी शिवसेना भवनाच्या बैठकीला दांडी मारली. दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असं प्रधानमंत्री असं काही नाही. मी त्या बैठकीत होतो. संजय जाधव नव्हते. त्यांनी तशा पद्धतीनं फोन करून मला स्वतःला कळवलेलं. कोणाचे तरी लग्न हळदीचा कार्यक्रम म्हणून येऊ शकत नाही. समजा नसेल आले तरी त्याच्यामुळे लगेच शितावून भाताची परीक्षा करण्याची गरज नाही. त्यांनी शिवसेनेसोबत असल्याचं सुस्पष्टपणे सांगितलेलं. अशा चर्चा शिवसेना सोडण्याच्या खासदारांच्या विषयी मागच्या 2 वर्षापासून निवडून आल्यापासून सतत होत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही होईल. व्हावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि सरसकट सातबारा कोरा करावा अशा प्रकारची भावना आहे. 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 3,00,000, 4,00,000, 3.5 करण्यापेक्षा सरसकट सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची इच्छा आहे. उगाच मलम लावून काही होणार नाही. संपूर्णपणे सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची असल्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने तशी पावलं उचलावी. लाडक्या बहिणींना याच्यात बदनाम करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं मंजूर करताना तुम्ही प्रलोभनाच्या पद्धतीनं ही योजना लागू केलेली आहे. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोष देण्यात अर्थ नाही. तुम्ही सरसकट पुरुषांचे सुद्धा फॉर्म मंजूर केले. त्याच्यामुळे ज्यांनी मंजूर केले त्याच्यावर कारवाई करा. त्यांच्या भावना असेल कोणाला मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारच्या भावना असतील तर त्यांनी लगेच एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्याला भावी मुख्यमंत्री लावला म्हणजे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यांनी व्यक्त केल्या असतील. ऑक्सिजनमध्ये राजकारण्यांना बोलण्यासाठी मला नाही कळलं राज ठाकरे बॅकफूट वगैरे काय मराठीची भूमिका मांडण्याची योग्य भूमिका असं मला तरी वाटतं. बाकी मला त्याच्यात काही डिटेल्स माहिती नाही. परंतु मराठी यावं ही भावना जी सरनाईकांनी व्यक्त केली ती भावना योग्य भावना आहे. महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा तीच भावना आहे. ती जर सरकारच्या माध्यमातून प्रताप सरनाईक व्यक्त करत असेल तर मला असं वाटत नाही त्यात कोणाला पोट दुखलं पाहिजे. आता किती ठिकाणी टँकर चालू आहे जरा विखे पाटलांनी स्पष्ट करावे. पाऊस चांगला झालेला असतानाही टँकर चालू आहे या मार्फत आम्हाला फोन येतात गावोगावून तहसीलदाराकडे फाईल पडलेली म्हणून. त्याच्यामुळं आता ही चापलुसी आहे की देवेंद्र फडणवीसांना असं झालं असं मला असं वाटतं. परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज 3 आत्महत्या मराठवाड्यात घडतात. या सगळ्या सिंचनाच्या प्रश्नामुळे निर्माण झालेले. त्यामुळे विखे पाटलाच्या भागाचं किंवा कारखान्याचं सिंचन वाढलं असेल म्हणून महाराष्ट्राचं वाढलं असं समजण्याची गरज नाही. धक्कादायक विभाग आहे. 3 महिन्यात 270 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. मुद्दा तोच आहे ना. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का करतात? जर शेतकरी सुखी असेल, समाधानी असेल, सिंचनाची व्यवस्था असेल तर शेतकऱ्यांनी आत्महत्या का करावी? त्यामुळं आज गारपीट झाली. मागच्या काळात दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारपीट
वाद वार सातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीला पुजलेलं आहे. नैसर्गिक आज समतोल झालेला आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्याच्यामुळे तो आत्महत्येकडे वळला जातोय. म्हणून जे विखे पाटील बोलले, मला असं वाटतं हे काही तिथं घडलेलं नाही. शिवाजी कोणत्याही पुस्तकावरून जे वाद चालू आहे, या वाद निर्माण करणारे आमदार संजय गायकवाडांना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी यांनी समज दिली. 40 वर्षानंतर पुन्हा वाद सुरू करण्याची गरज नाही असं मत मुख्यमंत्र्यांनी गायकवाडांनी मांडलं होतं. मात्र शिवगाळ केल्यानं संतापलेले प्रकाशक प्रशांत आम्ही आता 28 कोटीला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढला. हे पहा, खरं तर अशा प्रकाशकाला शिव्या देणं हे चूक आहे. पुस्तक प्रकाशित कधी झालेलं आणि त्याचं खरं तर त्याचे 4 पानं उघडून वाचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याच्यात चांगलंच लिहिलंय, काय वाईट थोडी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे संजय गायकवाडांनी पुस्तकाचं फक्त कव्हर पेज वाचण्यापेक्षा जर पुस्तक पूर्ण वाचलं असतं तर मला असं वाटत नाही त्यांना प्रकाशकाला अशा पद्धतीने धमकीचा फोन करावा असं वाटलं असतं. पण प्रकाशकांनाही मला असं वाटतं गुन्हा दाखल होण्याची भूमिका ठेवायची, फार मोर्चे बांधले प्रकाशकांसारख्या लोकांनी पडू नये. बाजीप्रभावर धाम ऐकलं तर श्रीमंत पक्षाचे आहेत इतिहास अभ्यास करायचा मग ते रामदास अतिशय समतावादी जातीवादी आणि सनातनी विचाराचे होता. छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी विचाराचे होते. रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये अत्यंत प्रभाव अभ्यासकाचं मत आपण मांडलं पाहिजे असं मला वाटतं. पण छत्रपती शिवराय थकले होते हा शब्द मराठी माणसाला काय, सगळ्या हिंदू जनमानसाला काय, सगळ्यांनाच न पटणारा शब्द आहे. आपण एकदा मी आता एक व्याख्यान ऐकलं होतं, मला लक्षात नाही, पण ना मराठे रुकते है ना मराठे थकते है, असे छत्रपती शिवराय होते. म्हणून मला असं वाटतं हे जे संजय गायकवाड वाचाळ व्यक्ती आहे, त्याचं फार सिरियसली आपण घेऊ नये असं मला तरी वाटतं. हे सॉरी, बागेश्वर धाम महाराज जे बोलले की छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, मला असं वाटतं बागेश्वर धाम कोणाची चापलुसी करतायत हे सगळ्या हिंदुस्थानाला माहित आहे. भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात, सगळ्यांना माहित आहे. भारतीय जनता पार्टी मराठी अस्मिता असो किंवा देशातली अस्मिता असो ह्या संपवायच्या मागे लागलेले आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवराय त्यांना नको आहे, छत्रपती शिवराय त्यांना नको आहे, त्यांना महाराणा प्रताप नको आहे, त्यांना झाशीची राणी नको आहे, त्यांना लोकांना भक्तीमध्ये श्रीराम पाहिजे, श्रीकृष्ण पाहिजे, त्यातच गुंतवतात. ते नसावे असं माझं म्हणणं नाही. छत्रपती शिवरायांचा असा चुकीचा इतिहास समोर आणणं. मागे सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेविषयी भाजपचेच लोक बोलले ना, कोण राज्यपाल होता तो. आणि म्हणून बागेश्वर धाम यांनी महाराज म्हणून राहावं, अध्यात्माचा प्रचार करावा, राजकारणात पडू नये. मला असं वाटतं राजकीय प्रचार करणाऱ्या बागेश्वर धामच्या प्रवचनाला कोणी जाऊच नये. आपण माझं म्हणणं आहे, स्पष्ट म्हणणं आहे, काय फरक नाही पडत. बोलत होते तेव्हा रोखायला हवं. नाही, खरं तर बागेश्वर धाम म्हणजे लोक काय अशा लोकांच्या ह्याच्यात नादी लागतात, अशा अनेक बाबा आले आणि गेले, बरं का. आता हे लोक मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने सोडलेले लोक दिसतात हे सगळे प्रचारासाठी. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं कोणी ऐकत नाही, त्याच्यामुळं असे महाराज सोडायचे आणि मग संघ वापरून, संघाचा हे वापरून, मुखवटा वापरून मतं घ्यायचे. अशा पद्धतीनं सुरू झाले. आता शरद पवार साहेब म्हणले कित्येक वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक आम्ही घुसले ना. कित्येक लोक आता काय हिंदू संमेलन घेतात आणि हिंदू खतरे में. कुठं हिंदू खतरे में? काँग्रेसच्या राज्यात इस्लाम खतरे में होता, म्हणजे हिंदू सुरक्षित होते ना. आता हिंदूंचं राज्य आहे, भारतीय जनता राज्याने हिंदू खतरे में म्हटलं जातं. म्हणून मला असं वाटतं विकास वगैरे हे विषय होऊ शकत नाही यांच्याकडून. म्हणून अशा पद्धतीने धर्माच्या नावावर राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी अशा महाराजांना पुढे करून करते. त्याला कर्जमाफीबाबत एक माहिती आली की सरकार जाहीर करते माहिती आणि परदेशी समितीचे अहवाल 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती. आणि अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कमाल 2 लाख कर्ज सुरू आहे. राज्य सरकारला कर्जमाफीसाठी सुमारे 25,000 कोटींची तरतूद करावी लागणार. मी म्हटलं ना, ह्याच्यात 7-12 कोरा व्हावा
अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या काळात सांगितलं होतं 7-12 करू, कोरा कोरा कोरा. त्यामुळे 2 लाखाच्या ऐवजी कोरा करण्याची भूमिका घेतली पाहिजे, तर शेतकरी समाधानी होईल. आपल्या शहरामध्ये मागील महिन्याभरात किती गुन्हेगारी वाढली, अक्षरशः अवघड घटना, काही ठिकाणी गोळीबार, त्याच वाढलं तर झाले, त्यात 3-4 खुनाच्या पण घटना घडल्या. मात्र या सर्व गोष्टी सुरू गृह विभाग किंवा पोलिसांचं नियंत्रण या शहरावरचं कमी झालेलं आहे. अनेक पोलीस लोक रिअल इस्टेटचे भांडणं मिटवण्यात आणि त्याची मलाई खाण्यात गुंग आहेत. त्याच्यामुळे गुन्हेगार हे मोकाट सुटलेले, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बदल्या असेल, रिअल इस्टेटचे जे वाद असेल त्याच्यात पडणं असेल, याच्यामध्ये पोलीस सगळीकडचे अडकलेले आहेत. गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक नाही, गुन्हेगारावर सुद्धा पोलिसांचा वचक नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीच्या आग्रहाची नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. या टप्प्यात मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकली, यावर विवाद नको अशी सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी शिक्षा त्याची सरकारवर मराठी शक्ती बरोबर आहे, आपल्या तेच मत आहे ना, मराठी यावीच, आलीच पाहिजे. तर दोघंही नाही, त्याच्यामुळे आता त्या विषयावर बोलण्यात कोणत्या अर्थ आहे असं मला नाही वाटत. त्याच्याविषयी काय बोलणार, बालमाता असणं त्याच्याविषयी आपण काय बोलू शकतो, कोणत्या कशा याच्यातून असतील हे मला वाटत नाही त्याच्याविषयी काय बोलावं. संसदेमध्ये कायदा होणं गरजेचं आहे. आपल्या मराठीप्रमाणे कोणी पक्ष बदलणार नाही, यासाठी कायदा होणं महत्वाचं आहे. कायदा आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याचं मिसयूज सत्ताधारी पक्ष करतोय. कायदा ऑलरेडी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.